तर आजचा विषय आहे चातुर्मास्य. त्याचं काय महात्म्य चातुर्मास्याचं हे जाणून घेऊया आपण आज. तर चातुर्मास्य थोडं नावावरूनच कळतच आपल्याला. चातुर्मास्य, चार मास्य म्हणजे महिने, 4 महिने. आता ते 4 महिन्याचं काय महत्व आहे, काय बरं नेमकं आपल्याला थोडं काय करायचंय जाणून घेऊया. त्याचं काय वैशिष्ट्य आहे, बरं आपण काय करायचं तेव्हा वगैरे काही बऱ्याच गोष्टी आहेत. तर चातुर्मासा सुरू कधी होतं बरं? सुरू झालं ऑलरेडी. पण नेमकं कधी सुरू होतं, एकतर जी देवशयनी एकादशी आहे, ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो, त्या आषाढी एकादशी दिवशी किंवा काही जण त्याच्यानंतर येणारी जी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, त्या पौर्णिमेपासून कार्तिकच्या पौर्णिमेपर्यंत, किंवा त्या आषाढी एकादशी पासून म्हणजे देवशयनी एकादशी पासून जी कार्तिक महिन्यातली जी एकादशी आहे, मोठी एकादशी कार्तिक एकादशी, किंवा जिला अं, प्रबोधिनी एकादशी किंवा उत्थान एकादशी म्हणतात. म्हणजे 4 महिन्यामध्ये होतं काय नेमकं? तर भगवंत विष्णू भगवंत अनंत शयनावरती, अनंत शेष आहे ना नागाच्या वर, त्यांच्या त्या शय्येवरती विराज म्हणजे भगवंत विश्रांती घेतात 4 महिन्याची. अर्थात त्यांची विश्रांती झोप ही आपल्या झोपेसारखी नाही. आपली झोप ही 3 गुणामधल्या जे तमोगुण आहे त्या तमोगुणात असते आपली झोप. पण भगवान जेव्हा झोपतात, त्यांची झोप तमोगुणातली नसते. कशी असते त्यांची झोप? त्यांची असते विशुद्ध सत्वातली. म्हणजे त्या झोपेला झोप न म्हणतात दुसरी निद्रा पण नाही. कुठली निद्रा आहे? ही योग निद्रा आहे. जे भगवंताची ती योग निद्रा आहे. आणि भगवंत त्या योग निद्रेमध्ये पहुडलेले असतात. आणि त्या काळामध्ये बघा कशी गोष्ट आहे, 8 महिने भगवंत जागे आणि 4 महिने झोप, आणि ती झोप पण दिव्य झोप आहे, भौतिक नाही. मग असं म्हटलेलं आहे, भगवंत जागे असताना तर भगवंत आपल्याला, आपण भक्ती करणं पाहतातच, पण त्याचबरोबर भगवंत हे पाहतात की मी जाग असताना सगळे करत होते, पण मी झोपल्यावर कसं करतात बघू तरी खरं. असं जर विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं, म्हणजे परीक्षा म्हणजे लेखी तोंड तिन्ही परीक्षा, त्यांचं वागणं कसं जर पाहायचं असेल तर समजा वर्गामध्ये शिक्षक पोचायच्या आधी काय चाललंय तेही पाहायला हवं. काही मुलं शिक्षक म्हणून आरडाओरडा गोंधळ घालतात, आणि काही जण शिक्षक असू दे नसू दे ते शांत असतात. तर त्यामुळं ते कळतं की नाही, शिक्षक नसले तरी पण शांत राहिले, ते शिक्षक आहेत असं समजून या भावनेने. त्यामुळे ते जास्त गंभीर आहेत मुलं. त्याच पद्धतीने भगवंत पाहतात की मी जागा असताना तर माझी भक्ती करतातच सगळेजण, पण मी झोपलो म्हणून किंवा मी विश्रांती घेऊ लागलो म्हणून हे भक्ती थांबवतात का, कसं करतात बघू तरी खरं. भगवंत काय करतात? पाहतात. आणि त्याने डोळे मिटलेले असले तरी सुद्धा भगवान सगळं पाहू शकतात, सगळं जाणू शकतात. आणि म्हणून तेव्हा अशा भक्तांना विशेष कृपा करतात. म्हणून त्या 4 महिन्याच्या काळामध्ये विवाह म्हणा किंवा इतर जे धार्मिक कार्य आहेत, ते वर्ज्य केले, निषिद्ध सांगितले. आणि या काळामध्ये कुठलं धार्मिक कार्य नाही. उलट या काळामध्ये काय करायला म्हणजे आपण भगवंताचं नामस्मरण, गंभीरतेनं भक्ती करणं, शास्त्रांचं अध्ययन करणं, या सगळ्या गोष्टी आपण या काळामध्ये करायच्या असतात. आणि भगवंत झोपल्यामुळं, विश्रांती घेत असल्यामुळे काय झालं मग, या 4 महिन्याचा काळ काय भगवंताला काय अवघड नाही. भगवंत विश्रांती घेत असलेले पण सगळं सांभाळू शकतात. पण एक सेवा म्हणून या 4 महिन्याच्या काळामध्ये काय होतं, शिवजींना ही सेवा भगवंत प्रदान करतात. कारण शिवजी फार मोठे वैष्णव आहेत. वैष्णवानाम यथा शंभू. आणि त्यावर शिवजी वैष्णव आहेत. आणि विशेष म्हणजे जे शिवजी आहेत, हे शिवजी भगवंताचे तमोगुणाचे अवतार पण आहेत. तमोगुणावतार, गुणावतार म्हटले जातात, गुणावतार. आणि शिवजी वैष्णव असल्यामुळे नेहमी भगवंताचं ते चिंतन स्मरण करत असतात. आणि त्यामुळे भगवंत काय करतात, 4 महिन्याचा काळ आहे ना, ही 4 महिने या वैश्विक जे काही व्यवस्थापन आहे त्याची जबाबदारी शिवजींकडे असते 4 महिन्याची. आणि म्हणून शिवजी हे कार्य करायला म्हणजे भगवंताची सेवा या भावाने ते करतात. आणि भगवंत पण काय करतात मग, पाहतात की बाबा सगळं व्यवस्थित रीतीनं भक्तीमध्ये रमलेत की नाही. तपस्या, विष्णू 4 महिने तपस्या करायची, तपस्या. 4 महिने 4 वेगळ्या वेगळ्या गोष्टी सोडायच्या असतात. हं. फार अवघड नाही. पण ज्यांना त्या 4 गोष्टी खूपच आवश्यक वाटतात, त्यांना थोडं अवघड होऊ शकतंय, तर चुकून वाकून खाल्लं जाऊ शकतं. तर आज या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या वर्ज्य असतात. आणि मग त्याचा जो पुढचा महिना आहे श्रावण, तर भाद्रपदामध्ये दही वर्ज्य असतं. आणि अश्विनमध्ये दूध वर्ज्य. आणि कार्तिकामध्ये उडीद डाळ वर्ज्य. अशा 4 पदार्थ 4 महिन्यामध्ये वर्ज्य केले जातात. ते वर्ज्य करण्याची पण कारणं आहेत. एकतर आता हा जो श्रावण महिना आहे,
याच्यामध्ये पाऊस वगैरे असल्यामुळे काय होतंय, जे हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात, आळ्या वगैरे असतात आणि वातही वाढू शकतो आपला. त्यामुळे काय करतं, हिरव्या पालेभाज्या या महिन्यामध्ये वर्जित केल्या जातात. आणि दुसरं म्हणजे सर्वांना हिरव्या पालेभाज्या कोणाला आवडतात, सगळ्यांना आवडतात. त्यामुळे त्या काळामध्ये काय केलं जातं, मग थांबवलं भगवंतासाठी म्हणून. हा, भगवंतासाठी बनवू शकतात ते, पण स्वतः नाही घेऊ शकत असं आहे. आणि भाद्रपद दही म्हणजे, दही त्यावेळेला एवढं चांगलं जमत नाही. दही दोषयुक्त असतं त्या काळामध्ये असं म्हटलंय, त्यामुळे वर्ज्य करायचं. आणि अश्विनमध्ये दूध वर्ज्य करायचंय, कारण दूध सर्वांना आवडतंच दूध. अर्थात दुधाचे पदार्थ घेतात, कारण दुधाचे पदार्थही घेत नाहीत, खातात हे त्या. आणि कार्तिकामध्ये उडीद डाळ का बरं, कारण उडीद डाळमध्ये हेवी प्रोटीन आहे, खूप प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते तपस्येला अनुकूल नाही. आपण तपस्या करतोय आणि एकदम जास्त बदाम काजू पिस्ता खात राहिलो, मग कसली तपस्या झाली हो, नाही ना. त्यामुळं हे चार गोष्टी वर्ज्य करण्यामागचा आध्यात्मिक उद्देश असा आहे की आपली या भौतिक जगातली जी आसक्ती आहे ती हळूहळू का होईना का कमी करण्यासाठी आपली पावलं उचलावीत, या हाच यामागचा उद्देश आहे. तपस्या म्हणजे काय, आपण तापतो. तापतो म्हणजे काय, एखादं सोनं असेल आपल्याकडं, ते जर आपण तापवलं तर ते काय होतं, ते जर हे झालं, थोडं द्रवरूप झालं, त्यातले सगळ्या जे काही अनावश्यक गोष्टी आहेत ते सगळे निघून जातात ना. तसं आपण हे चातुर्मासामध्ये आपण केलेल्या भक्तीचा लाभ कितीतरी अधिक पटीने होतो इतर केलेल्या तुलनेनं. म्हणून हे चार गोष्टी वर्ज्य करण्यात येतात. आणि त्याजोर या चातुर्मासामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न आपण करावा. हा, परमपूज्य लोकनाथ स्वयं नेहमी म्हणतात आपल्या प्रवचनांमध्ये की लोकांना सकाळी उठणं अवघड नाहीये, जेवढं रात्री लवकर झोपणं अवघड आहे. हं. कारण रात्री लवकर झोपत नाही म्हणून तर लवकर उठू शकत नाही. रात्री लवकर जो झोपेल त्याला उठायला काय अवघड नाही, झोप पूर्ण होऊन जाईल बऱ्यापैकी. पण मुद्दा हाच आहे ना, रात्री लवकर झोपणं फार अवघड झालं आजकाल, म्हणजे आजकालच्या जगामध्ये. तर त्यामुळे ब्रह्ममुहूर्त, सर्वांना बाकीचे सगळे विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, दुकान मुहूर्त हे सगळे मुहूर्त माहित आहेत. हा, पण त्यांना ब्रह्ममुहूर्त माहित नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्त आपल्याला फक्त माहीत असून चालत नाही. त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण उठून भगवंताचं नामस्मरण करणं खूप आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपल्याला त्या ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे सूर्योदयाच्या आधीची 1.5 तासाची वेळ आहे, ती वेळ 24 तास अतिशय प्रभावी असते. त्यावेळेमध्येच विश्वातल्या वैश्विक पूर्ण जे काही सकारात्मक ऊर्जा आहे त्याचा प्रभाव वाहत असतो, किंवा आपल्याला खूप चांगला त्याचा प्रभाव होत असतो. असा लाभ आहे त्याचा. आणि अजून एक कारण सांगितलं तसं, भगवंत काय विश्रांती घेतात बरं, त्याचं कारण 4 महिन्याची. अहो, एखाद दिवस चाललं असतं, ओके, 2 दिवस. 4 महिने 4 दिवस का नाही चालले, त्याचं पण कारण आहे. एकदा झालं की बली महाराज आणि वामन भगवंताची कथा आहे. तर बली महाराज हे प्रल्हाद महाराजांचे नातू जरी असले तरी सुद्धा असुर कुळातले असल्यामुळं त्या असुरांच्या बाजूनेच मग लढत होते. आणि मग पूर्ण स्वर्ग वगैरे सगळं पूर्ण ताब्यात घेतलं, सगळं त्यांना मिळालं. आणि इंद्राचं पद वगैरे सगळं त्यांना मिळालं. बली महाराज नेतृत्व करत होते त्या असुर सैन्याचं, सगळं मिळालं त्यांना. आणि मग ही गोष्ट कळली देवतांना, फार वाईट वाटलं. अरे म्हणजे आपलं सगळं गेलं. त्याने भगवंताला प्रार्थना केली. भगवंत म्हणजे ठीक आहे, चिंता करू नका. भगवंत प्रकट झाले, वामन रूपामध्ये प्रकट झाले. त्यामुळे वामन रूपाचा रूप घेऊन गेले तिथं बली महाराज शाळेमध्ये. साक्षात भगवंत आहेत वामन भगवंत. त्याला बघून एवढे मोहित झाले बली महाराज. एवढं सुंदर रूप आहे, त्यांचं एवढं मधुर बोलणं आहे. ते ऐकून बली महाराज म्हणाले की जग त्याचे पाय धुतले, त्याचं पाणी सगळ्यांच्या आपल्या आणि घरच्या डोक्यावर शिंपडलं. त्यांनी विचारलं की हे विप्रवर काय हवंय, म्हणे आपण का आला तिथं. म्हणे त्यांनी सांगितलं की मी, म्हणे मला काही नको, म्हणे मला फक्त काय 3 पावलांची भूमी पाहिजे. तरी बली महाराज म्हणतात, अरे काय तू मागला, तू आहे लहान आहे, तू बोलतो पण तुला माहिती आहे कसं व्यवहारची गोष्ट माहिती आहे, 3 पावलाने काय होणार. नाही म्हणजे जास्त घेतलं तुला साठवायची अवस्था बिकट होणार, आणि पुन्हा मग आसक्ती वाढणार, नकोच म्हणे 3 पावलं दे. तरी शुक्राचार्य सांगत जे असुरांचे गुरु ते म्हणाले, अरे बली, हा, ये कर दे का तुझे खाली, सगळं तुझं खाली होऊन जाणार, काय ठेवणार नाही. हे विष्णू आहेत. अरे आता विष्णू आहेत म्हणतात, आता परत झाला अजून एक. पण साहजिकच त्यांना खूप हे होतं ना, भगवंताविषयी प्रेम होतच निश्चितच. त्यामुळे त्यांना म्हणलं, "अरे, काय चांगली संधी बाबा, ज्यांचा आहे त्वदीयवस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पित, हे गोविंद, हे कृष्ण, हे तुमचंच आहे, तुम्हालाच अर्पण करतोय मी." हं? तर त्यांना आनंद झाला ना, असं आहे का, अरे वा, हे चांगलं झालं ना, ज्यांचं आहे त्यांना देऊन ना आम्ही. आणि मग ते अर्पण केलं. 2 पावलामध्ये सगळं पूर्ण व्यापून टाकलं, सगळं ब्रह्मांड, सगळं काही ठेवलं नाही, सगळं व्यापून टाकलं.
आणि ते अरे म्हणे तू 3 पावलाची भूमी देणार हे केलं होतं ना, देणार म्हणून. मग तिसरं पाऊल कुठं ठेवू सांग. कधी महाराज म्हणजे होता, आहे ना डोकं आहे ना, डोक्यावर ठेवा म्हणे तुमचं पाऊल. ज्यावेळेस डोक्यावर पाऊल ठेवलं भगवंताने, भगवंत खूप प्रसन्न झाले. त्यांचा तो भाव बघून, म्हणून बली महाराज हे आत्मनिवेदनम, पूर्ण संपूर्ण शरणागतीचं विशेष उदाहरण आहे. तर तेव्हा सगळं देऊन टाकलं त्यांना. आणि मग भगवंताने काय केलं त्यांच्यासाठी, सुतल लोक वगैरे ना खालचे लोक, तो लोक त्यातला एक लोक दिला त्यांना, तिथं राम तिकडे पाठवलं. आणि सांगितलं, आणि काय केलं भगवंतानी, स्वतः द्वारपाल बनले तिथले. द्वारपाल बनल्यावर झालं काय, की इकडे लक्ष्मीदेवी शोधू लागले, पती दिसत नाही, कुठंच पत्ता नाही. मग कोण सांगितलं, बली महाराजच्या दरबारामध्ये भगवान स्वतः, हा जे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत, ते काय बनलेले आहेत? द्वारपाल बनलेत बली महाराज दरबारामध्ये. असं म्हटल्यावर ते गेले तिथं. आणि आता ते ह्यांचा द्वारपाल म्हणून त्यांना न विचारता कसं यायचं. मग ते अगदी लक्ष्मीच्या रूपात नाही गेले, अगदी एकदम साधी विचार जाऊन तिने काय केलं मग, त्या बली महाराजांना म्हणाले की मी तर फार मोठे संकटात आहे म्हणे, तर आपण करू मग संकटात मला वाचवा. आणि म्हणे काय झालं म्हणे, तर ती आधी काय करते मग, राखी बांधते बली महाराजांना, रक्षाबंधन. आणि म्हणते की, मग त्यांना फार भरून येतं. म्हणेन जर मला भाऊ बांधलेला आहे आणि माझी बहीण आहे, पण काय हवंय सांग म्हणे, आज एवढं मला राखी म्हणून मला खुश केलंस तू, तुला काय हवंय सांग. ते म्हणाली, लक्ष्मीदेवी म्हणाली की तुमचा द्वारपाल आहे ना, त्या द्वारपालांना घेऊन जा. बस, इतनी सी बात, एवढंच, काय हरकत घेऊन जा. मग घेऊन गेल्यावर कळ साक्षात भगवंत होते म्हणून तिथं. आणि मग बली महाराज फार दुःखी झाले, भगवंत आपल्या दारात होते द्वारपालाच्या रूपामध्ये, आणि आपल्याला नाही कळलं. मग ते गेले भगवंताकडे, गेले भगवंता म्हणाले की आपण इतकंच राहिलं पण मला कळलं नाही, तर आपल्याला विनंती की आपण आता, आपण तर पूर्ण स्वतंत्र आहात, पण आपल्याच्याकडे माझी एक प्रार्थना आहे. आणि काय प्रार्थना, प्रार्थना हीच आहे की आपण इथं मला दर्शन देण्यासाठी वर्षातनं काही काळ तरी येत राहा म्हणे. मग त्याला भगवंत म्हणले ठीक आहे म्हणे, मी काय करेन, मी दरवर्षी 4 महिने मी इथे येऊन तुला संग देत जाईल, असं भगवंत म्हटले. त्यामुळे काय केलं मग भगवंतानी, मग ती युक्ती केली. नेमकं चातुर्मासाच्या काळामध्ये साधू संत वगैरे कुठे जात भ्रमण करत नाहीत. साधू संत एका ठिकाणी राहतात, आणि जवळपासचे लोक लाभ घेतात त्या साधू संतांच्या संगतीचा. त्यांच्या मुखातून श्रवण करतात. असं भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये नारदमुनीचं उदाहरण आहे. नारदमुनी काय केलं, नारदमुनी माहिती आहे ना आपल्याला, नारदमुनी लहान होते, 5 वर्षाचे. ते अजून ते नारदमुनी बनले नव्हते, दासीपुत्र होते. त्यांची आई आणि नारद दोघं जायचे. एकदा काय झालं, चातुर्मास्य काळामध्येच गावाच्या पेशीच्या बाहेरच काही साधू संत आले होते. फार शुद्ध स्वरूपाचे होते ते. सारखं भगवंत चिंतनात असायचे. आणि मग ते मग जाऊन तिथले भांडे घासणं वगैरे हे कार्य करायला तिथं, हम्म, त्याचे पोचले तिथं. आणि त्यांची तर पोचल्यावर काय झालं, जेव्हा त्यांची पोचली, तिथं पोचली, मग जेव्हा त्यांच्या त्या ठिकाणी पोहोचली, तर झालं काय नेमकं माहिती आहे. तिथं पोहोचली, मग तिथं जाऊन ती सेवा करणार, भांडी घासणं, अमकं तमकं, ते श्रवण प्रवचन पण ऐकायचे नारदमुनी. आणि मी एकदा म्हणाले ते की मला तुम्ही हे जे पत्रावळे त्यातलं मी थोडं खाऊ उलट, ते म्हणे, हो चालेल. त्याला श्रवण करायला मिळालं, सेवा घडली. आणि त्या साधू संतांचं उच्चिष्ट मिळालं या कुठल्या काळामध्ये, विशेष करून या चातुर्मासाचा हा लाभ झाला. कारण ते चातुर्मास असल्यामुळं सगळीकडं, पूर्वी कसं त्या ऋतूतच पावसाळ्यातच पाऊस पडायचा, आता कसं झालं, आता कधी मे मध्ये पडून गेलाय, भरधाव पाऊस झाला एकदम जोरदार, आणि आता पाऊसच नाही. पूर्वी नाही, काळामध्ये सीझन, त्या ऋतूमध्ये त्या गोष्टी घडायच्या. आणि मग 4 महिने साधू संत तिथे राहिले होते, आणि त्याचा लाभ घेतला, आणि विशेष लाभ घेतला नारद मुनींनी. हं. आणि तो घेतलं. मग ते सगळे जे भक्त निघून गेले, जे संत संन्यासी होते, ते पुढं मग चातुर्मास संपल्यावर आपल्या आपल्या परत प्रचार करायचा निघाले, जीवांचा उद्धार करण्यासाठी. आणि मग यांनी काय केलं, मग नारद मुनी आले, घरी आल्यावर कळलं की आईचा मृत्यू झालेला आहे. हं. गाईचं धार काढण्यासाठी गेले असताना सापाने चावून मृत्यू झाला. मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी पूर्ण मग तिथंच सगळं अग्निसंस्कार केले, लहानच होते. जे झोपडी होती, झोपडीमध्येच आई होती, तिथं काय केलं मग, तिथंच कोणते अग्निसंस्कारासाठी वेगळं काहीच नव्हतं, कोणी झोपडीच पेटवून दिली. पूर्ण काय झालं, अनिकेत, हं.
काही घर नाही, काही नाही त्यांचं. ती पण अशीच संपली. भ्रमण करता करता सतत भगवंत चिंतन करत होते, चिंतन स्मरण करत होते. एवढं ऐकलं होतं त्यांनी. आणि पोचले कुठं? एक एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली बसले. आणि तिथं जलाशय होता, नदी होती. तिथलं पाणी प्यायले, हातपाय धुतले व्यवस्थितपणे. आणि बसून भगवंताचं चिंतन करू लागले. एवढं तेवढं त्यांनी चिंतन करू लागले भगवंताचं. हम्म. आणि त्यामुळे काय झालं, कारण एवढे शुद्ध भक्तांना त्यांनी श्रवण केलं होतं. हं. सेवा केली होती. त्याचं उच्चिष्ट खाल्लं होतं 4 महिने. आणि त्याच्यामुळे झालं काय, की त्यांना त्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि भगवंत डोळे मिटले, हृदयामध्ये भगवंत दिसू लागले. आणि मग अचानक काय झालं मग, बघितलं काय, डोळे उघडून समोर साक्षात भगवंत होते. आणि भगवंताला कधी दंडवत वगैरे केला आणि बोलायचं म्हणजे भगवंत अदृश्य झाले. अदृश्य झाले, पुन्हा शोधू लागले कुठे गेले म्हणून. भगवंताची वाणी ऐकू आली. म्हणाले, हे मुला, तुला आता दर्शन घडलंय. एवढंच नाही, आता परत नाही. तू पुढच्या कल्पामध्ये जेव्हा हं, तू काय बनशील? हं, नारद बनशील, नारद. हं, तर त्यावेळेला काय होईल, तुला विशेष दर्शन घडणार. आणि प्रभुपादांनी त्या ठिकाणी लिहिलेल्या लिंग पुराणात असा उल्लेख आहे की भगवंतानी नारदमुनी ती जी वीणा भगवंत नारदमुनी वाजवत ना, ती वीणा त्यांना भगवंतानी प्रदान केली. आणि असं म्हणते, ती वीणा वाजवताना हं, तू माझं स्मरण केलंस तर मी तिथे निश्चितपणे तुला दर्शन देण्यासाठी हजर राहीन. तर अशी गोष्ट आहे. आणि दुसरं एक आपल्याला माहित असायला हवं, कर्मकांडात्मक पद्धतीनं पण चातुर्मास साजरा केला जातो बरं का. कर्मकांडात्मक पद्धतीने त्यात कसं करतात, त्या कर्मकांडात्मक पद्धतीमध्ये भौतिक लाभासाठी करतात. भौतिक लाभ मिळेल आपल्याला, स्वर्गात जाता येईल. त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे, अपाम सोमम अमृतामुम अक्षयम हवै चातुर्मास यज्ञे सुकृताम भवती. कारण चातुर्मास कडक तपस्या करतात, काही जण पाणी घेत नाही, काय हे करत नाही, भरपूर तपस्या करतात कडक चातुर्मासामध्ये. आणि काय करतात मग, काय करतात मग, स्वर्गात जातात. कारण तिथं सोमरस पिण्याची संधी भेटणार त्यांना, अमर बनता येईल म्हणून, सुखी बनता येईल म्हणून. पण कधी त्याच्याने बनणार सुखी. आणि एखादा खरोखरच श्रद्धाळू असेल तर त्याला काय प्रश्नच नाही, तो भगवंताची भक्तीच करणार निश्चितपणे. तर त्यामुळे काय जण म्हणजे भगवंताची म्हणजे जे काही नियम सांगितले ते न करता चातुर्मास पुण्य प्राप्त होऊन स्वर्गात जाण्याच्या उद्देशाने करतात काही जण. पण आपल्या भक्तांचा मात्र तो उद्देश नसतो. आपल्या स्वर्गात जाण्याचा काही उद्देश नाही. कारण स्वर्गात गेली की परत खाली यावं लागते, भक्तांना माहिती. म्हणून भगवंताचे भक्त स्वर्गाच्याही पलीकडे जातात. स्वर्गापेक्षा म्हणजे उच्चतर लोक आहेत, तिथं जाऊन भगवंताची दिव्य प्रेममय सेवा करतात. आणि शाश्वतीतेनं त्यांच्या चरणांच्या आश्रयात राहतात. हं. त्यामुळे भक्त आणि भक्त नसलेले हा फरक आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. हं. आणि असं म्हटलेलं आहे, चातुर्मासामध्ये जो कोणी विष्णूंचा मंदिर म्हणजे प्रभू रामचंद्रांचं, पांडुरंगाचं, विष्णूंचं असेल, कृष्णाचं असेल, हे सगळे विष्णू तत्व आहे. तर स्कंदपुराणात उल्लेख आहे, जो कोणी चातुर्मासामध्ये त्या मंदिराला, भगवंताच्या मंदिराला 4 वेळा प्रदक्षिणा करतो, किती तर 4दा, तर त्याला संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण केल्याचा लाभ होतो. आपण म्हणा संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण करायचं, काय करायचं उपयोगाचा लाभ, आपल्याला काय करायचं. पण काय होतं म्हणे, म्हणजेच काय लाभ होतो त्याला, की गंगेच्या काठावर असले जे काही तीर्थक्षेत्र आहेत, त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन केल्याचा लाभ त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून चातुर्मासाचे नियम पाळणं आणि त्याचबरोबर तिथं वास करणं भक्तांच्या संगतीमध्ये केल्यामुळे काय होतं म्हणे, की त्याची लवकर भक्तिमय सेवेचा उन्नती होते. त्याला भक्तीविषयी काय माहीत नसतं. पण अशा गोष्टीमुळं म्हणजे भगवंताच्या भक्तांचा विशेष संग केल्यामुळं त्याला हा लाभ होतो. त्याला उच्च प्राप्ती होते, उच्च स्तरावरची. तो उच्च स्तर म्हणजे काय, त्याला काय प्राप्त होतं, भगवंताचं धाम. तिथं तो खऱ्या अर्थी प्रवेश नुसतं चित्रात दाखवलं नाही, कोणतं धाम खरंच आहे. हा, हे तुकारामात गेले. हा, आम्ही वैकुंठात चाललोय म्हणतात आम्ही. तर तुकारामात जसं वैकुंठाला गेले, तसं आपलं पण काय लक्ष हेच आहे, वैकुंठात जाणं वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर या ज्या 4 महिन्याचा काळ आहे, या 4 महिन्याच्या काळामध्ये गीता, भागवतम आहे, चैतन्य चरितामृत आहे, अशा गोष्टी, ह्याच्यामध्ये तपस्या करणं आहे, व्रत आहेत, भक्तीसाठी प्रगती होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत या म्हणजे 4 महिन्यात. हे 4 महिने म्हणजे आपल्यासाठी काय, हा बोनस बोनस आहे, बोनस. हं. आपण भरपूर केलेली भक्ती, पण भक्ती तेवढी शुद्ध केली नाही. आणि चातुर्मासामध्ये आपण थोडी जरी भक्ती केली तर आपण झपाट्याने आपली प्रगती होत असते. तर त्यामुळे ही गोष्ट आपण येत्या या
जे चातुर्मास्य नुकतंच सुरू झालंय त्याचा आता आपण पूर्णपणे लाभ घेणं फारच आवश्यक आहे. आणि अजून एक म्हणजे या चातुर्मासाच्याच काळामध्ये 500 वर्षांपूर्वी चैतन्यावर जेव्हा पोहोचले दक्षिण भारत दौऱ्यामध्ये, तेव्हा कुठं पोहोचले ते? श्रीरंगमला पोहोचले होते. आणि श्रीरंगममध्ये त्या व्यंकटेश भट्टांच्या घरी, जे व्यंकटेश भट्ट म्हणजे कोण हे माहिती आहे ना आपल्याला? हे म्हणजे आपल्या गोपाल भट्ट गोस्वामी, जे षड गोस्वामीतले एक आहेत. नुकतंच त्यांचा 13वा दिवस होता. त्यांचे वडील आणि मग त्यांच्या आई पण होत्या, आणि त्यांचे बाकीचे भाऊ होते, सगळे वरिष्ठ भाऊ. आणि चैतन्यावर सतत त्यांना काय व्हायचं, सतत हे जे गोपाल भट्ट गोस्वामी, आधी गोपाल भट्ट गोस्वामी नाव होतंच गोपाल, हे गोपाल काय करायचे चैतन्यावर? कावेरी नदी स्नान करायला नेणं, यांचे कपडे धुणं, त्यांना प्रसाद देणं, सगळं ते करायचे. कोण करायचे? हा, ते गोपाल करायचा. 4 महिने राहिले महापुरुष, 4 महिने. विचार करा, 4 महिने राहणं म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. नुसता भगवंत. आणि मग त्या दक्षिण भारतात दौऱ्यामध्ये सर्वात जास्त राहिले त्या श्रीरंगामध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर राहतो पंढरपूरचा. पंढरपुरात 2 आठवडे राहिले, 2 आठवडे. श्रीरंगपुरी भेटले तिथं, त्यांचीच चर्चा झाली. आठवडाभर त्यांची चर्चा करत राहिली. ती चर्चा फार गोपनीय, हं, दिव्य सरावाची चर्चा होती ती. तर अशा रीतीनं चातुर्मास, हं, भगवान म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी पण काय केलं, म्हणजे अशा श्रीरंगम सारख्या तीर्थक्षेत्रात थांबले. हं. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जेव्हा सीतेचं हरण झालं होतं, ते शोधत शोधत जेव्हा हम्पी क्षेत्रापर्यंत, किंवा जिथं ज्या ठिकाणी सुग्री वगैरे राहायचं ना, तर त्या ठिकाणी अंजनेय पर्वत वगैरे तिथं आहे सगळं. तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जेव्हा पोहोचले, आणि जेव्हा त्यांना कळलं की हनुमंताकडनं कळलं की हा जो सुग्रीव आहे ना, त्याच्या पत्नीचं पण याच्या भावाने हरण केलेलं आहे. त्यामुळं, तर तुम्ही जर त्याला सहकार्य केलं नक्कीच काय होईल? तर तुम्हाला सहकार्य करेल. प्रभू रामचंद्र ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. त्याला बोलवलं. सुग्रीला म्हणलं, सुग्री तू काय कर, जा म्हणे तिथं. नाही, उलट सांगतो मी. सुग्री बरोबर, जा तिथं. आणि तू काय कर, बोलव तुझ्या भावाला, खाली बोलव. आणि काय होईल मग, खाली आला मग तू मार म्हणे त्याला. आणि मी काय करेन, मी लांबनं काय करता, लांबून थांबून बघून मी काय करू त्याला, मी त्याला मारून टाकतो. मी तुला काय चिंता राहणार नाही. बरं ठीक आहे म्हणे. हा पोचतो तिथं, सुग्री पोचतो. आणि जोरात हाक मारतो, आले, ये खाली. असं म्हटल्यावर भालीची पत्नी म्हणते, "अहो, काय म्हणे प्रकार काय? हा एवढा भित्रा, आणि हा इथं इथं म्हणजेच काय आहे नक्कीच कुठं तरी पाणी मुरतंय." म्हणतात ना हिंदीमध्ये, दाल में कुछ काला है. त्यामुळे एवढं कसं ताकद आली कुठनं, काहीतरी याला सपोर्ट मिळतोय, कुठल्या तरी पक्षाची युती केली दिसते बा हिने. असं मग तरी पण नाही नाही म्हणे, काय नाही म्हणे, मला माहिती आहे म्हणे हा काय करू शकतो. आणि बाहेर आल्यानंतर मग त्यांनी मारायला सुरुवात केली आपल्या भावाला, सुग्रीला. सुग्री तर वेवळू लागला एकदम, पळाला तिथनं. आणि प्रभू रामचंद्र म्हणून तुम्ही म्हटलं होतं ना तुम्ही मारणार म्हणून त्याला, अहो मी मेलो तर पळून आलो मी. भगवान म्हटले, अरे रे म्हणे, काय झालं सांगा, तुम्ही दोघं एवढे सेम टू सेम दिसताय म्हणे, मला कळलंच नाही कोण काय म्हणे. मी काय करतो आता, हा, तुझ्या गळ्यात वेगळा हार घालू आम्ही, म्हणजे आम्हाला कळेल तरी बाबा हार घातलेला मारायचं नाही म्हणून. मग तो म्हणे ठीक आहे ठीक आहे. पुन्हा गेला तो, म्हणे बाले खाली आहे म्हणे. मग ती त्याची पत्नी म्हटली काहीतरी गडबड आहे बाबा, एवढं तो हे करतोय म्हणजे नक्कीच. नंतर परत आला तो खाली, भगवंताने मारलं वगैरे आपल्याला माहित आहे. हे चातुर्मासाच्या काळामध्येच भगवंत गेले ना, ते राहिले तिथं 4 4 महिने. भरपूर लीला घडल्या त्यांच्या 4 महिन्याच्या काळामध्येच. आणि नंतर पुन्हा मग हनुमंताला पाठवलं, हे सगळे प्रकार नंतर आहेत. हम्म. ते झालं. आणि नारद लाभ झाला चैतन्य श्रीरंगामध्ये. आणि जसं मी सांगितलं की चातुर्मासामध्ये साधू संघ खूप साधू संतांचा संघ जेवढा भेटेल, विशेष करून जे प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतले आचार्य आहेत, हं, जे आपल्या इस्कॉनशी जुडलेले आहेत, जे परंपरेतलं ज्ञान देत आहेत, परंपरेतलं ज्ञान घेतात, तर ते ज्ञान आपण घ्यावं त्या म्हणजे चातुर्मासामध्ये. जेणेकरून काय होईल, ते ज्ञान घेतल्यामुळं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये झपाट्याने प्रगती होते. बरं, आता आपली गाडी कशी आहे, चलती का नाम गाडी असते माहिती आहे का? चलती का नाम गाडी, आपली चाली ढकल गाडी. धक्का मारायचा, जाणं उतार आलं की पळायचं, आणि नंतर थांबायचं. पण जेव्हा भक्तांसंग येऊ आपण, साधू संघ सर्व शास्त्रे काय, लवमात्रे सर्व शास्त्र, सर्व लवमात्रे साधू संघ सर्व शास्त्रे काय. मग थोडा जरी संघ मिळाला, फार मोठा फायदा होतो. आणि जास्त मात्र काय डायजेशन होत नाही का. अहो जास्त संघ करायचं नाही भक्तांचा. जास्त संघ करायचं म्हणजे काय, पोट बिघडणार आहे त्याच्यामुळे काय, काही नाही. उलट काय, कोणतरी म्हटलं
किंवा म्हणजे तुम्ही सारखं नाव घेता म्हणे, देवाला किती त्रास देता तुम्ही. बघा देवा तर किती काळजी करतो देवाची आहे ना. काय काळजी कारण कारण उलट भगवान म्हणतात, गीतेतल्या एका श्लोकात म्हणतात, तस्याहम सुलभा पार्थ नित्ययुक्त योगिना. मी त्या व्यक्तीसाठी मी अगदी सहज प्राप्त होतो, जो नेहमी माझं स्मरण चिंतन करत राहतो. काय पाहिजे अजून. हं? भगवंताला काय उलट आनंद, जसं एखादं लहान मुलं आहे, आईला सारखा हाक मारता, आई आई 100 वेळा म्हणता, आई ते बोलत नाही अजून काय. आई म्हणते की आई उलट त्याला म्हणत नाही, अरे काय झाले की आई आई पुढं काय म्हण. मम्मी म्हटलं आई झालं पुढं काय. हं. पण तेवढंच त्याचं बोलणं असतं. पण आई खूप प्रसन्न होते त्याच्यावर. तसं भगवंत भक्त अरे सारखं माझं नाव घेतोय, माझी भक्ती करतोय. भगवंत किती प्रसन्न होत असेल. आणि चातुर्मासामध्ये आपण जी भक्ती करतो त्याचे कितीतरी पटीने अधिक लाभ. हं. पण आपण जर तीर्थक्षेत्र धामात जर राहिलो, काही काळ म्हणजे काही काळासाठी पण आपण राहायला संधी भेटली, तरी पण त्याचा लाभ आपण काय करायला पाहिजे, अवश्य लाभ घ्यायला पाहिजे. तर आपण हे करू नये की आता काय झालं होईल बरं, है ना. असं काळजी करण्याचं कारण नाही की आता मी जास्त भक्ती केली तर काय गडबड होईल का बाबा, पचन हे होईल का, असं काय काळजी करायचं कारण नाही. आणि सांगितलं की हे जे देवशयनी एकादशी मी सांगितलं सुरुवातीला, देवशयनी एकादशीला सुरुवात झाली चातुर्मासाची. आणि कार्तिक म्हणजे उत्थान एकादशी त्यावेळेला भगवंत उठणार, आणि त्यावेळेला हे चातुर्मासाचा काळ संपणार आहे. आणि या चातुर्मासामध्ये भरपूर विशेष सण आहे सगळे. जन्माष्टमी पण आहे, परत राधाष्टमी पण आहे, जगन्नाथ रथयात्रा आहेत, कितीतरी सण आहेत त्या ह्याच्यामध्ये चातुर्मासामध्ये. आणि जो कोणी या सगळ्या उत्सवात वगैरे सगळं सहभागी होत राहील, तुळशीची पूजा करणं, तुळशीला प्रदक्षिणा करणं, जसं सांगितलं मंदिराची प्रदक्षिणा आहे, भागवतम गीता भागवत अध्ययन करणं, या गोष्टी जेवढ्या करू अधिक आपण तेवढं लाभ होतो आपल्याला. हम्म. आणि या जे व्रत आहे, तपस्या आहे चातुर्मासात केलेली, त्याचा काय होतं, लाभ लवकर प्राप्त होतो आपल्याला. म्हणजे आपण भगवंताप्रती आपली जी काही श्रद्धा आहे, ती श्रद्धेचा काय होतं, विकास होतो जास्त अजून. श्रद्धा डळमळीत नाही होत. आपली डळमळीत असू शकते, पण काय होईल मग, श्रद्धा बळकट होईल. काय केल्यामुळं, आपण भगवंताची भक्ती जास्त तीव्रतेनं केल्यामुळं. आणि असं म्हटलेलं आहे, एखादं जर एवढं भक्ती तेवढा हे प्रगत नाही, पण चातुर्मासात थोडी जरी भक्ती केली तर झपाट्याने काय होईल, तो पुढे जाईल, हात लावेल. आणि अं, विशेष करून भक्ती वाढवण्यासाठी एक सुवर्ण संधी एक आपल्याला हे मिळालेलं आहे, बोनस असल्यासारखं आहे. ते वर्षातले 4 महिने आहेत, पण ते 4 महिने जो साधारण आहेत, विशेष आहेत, स्पेशल. आणि भगवंत काय करतात की 12 महिने तर आहेत आपल्याला, 8 महिने तर आपल्याला संघ प्रदान करतात, है ना? त्यांची सेवा करते, बरंच काय होतं. पण 4 महिन्यामध्ये काय होतं मग, भगवान जेव्हा पाहतात माझे भक्त काय करतात, भ्रमण करणं चालूच आहे. तर त्यामुळं भगवंताला वाईट वाटतं. भगवंत विचार करतात की अरे माझे भक्त सारखं माझं गुणगान करतात, माझा प्रचार करतात, माझं महात्म्य सगळीकडे पोहोचवतात, पण त्यांना थोडी तरी विश्रांती हवी ना, ते विश्रांती घ्यायला इच्छुक नाही. पण काहीतरी असं करायचं आणि ते विश्रांती घेत. भगवंत काय केलं मग, चातुर्मास्य. भगवंत सांगितलं की मी झोपणार बरं का आता, तुम्ही पण काय करा, इकडे जाऊ नका, एका ठिकाणी थांबा, श्रवण कीर्तन करा. त्यामुळे काय होईल, म्हणतात की भगवंत अधिक प्रसन्न होतात अशा भक्तांवर. हा लाभ आहे. आणि मग आपण प्रत्येकजण काय नाही संकल्प घेतात, मी चातुर्मास हे करेन, चातुर्मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणार नाही, चातुर्मासात मी काय नाही, सॉरी उलट झालं, ठीक. चातुर्मासात मी नियमितपणे उठेन, न चुकता. आणि विशेष करून श्रीमद भागवताचं महात्म्य पण ऐकावं आपण. माहिती आहे ना आपल्याला, श्रीमद भागवताचं महात्म्य म्हणजे जसं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, पद्मपुराणात दिलेलं आहे, भागवत महात्म्य म्हणून. त्या भागवत महात्म्यामध्ये खूप सुंदर गोष्टी दिलेल्या आहे. तसं भक्तिदेवी ती कशी वयोवृद्ध झाली होती, ती ज्ञान आणि वैराग्याची दोन्ही मुलं वृद्ध झाले होते. आणि मग नंतर ती ती म्हणते स्वतः, नारदूला म्हणाले की मी द्रविडात जन्म झाला आणि महाराष्ट्रात माझं चांगलं स्थान हे मला थोडं थोडं, पण गुजरातमध्ये गेला पूर्ण हे झाले. आणि परत काय झालं, वृंदावन गेला, मी तरुण तरुण झाले, पण ही दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले. काय केलं पाहिजे मग त्यांच्यासाठी, जेव्हा 4 कुमार आहेत ते जेव्हा भागवत ऐकू लागले, आणि ते भागवत ऐकल्यावर काय ऐकू लागल्यावर काय झालं, त्या भरसभेत ती भक्तिदेवी तिथे बसली नव्हती, सर्व बघत राहिले. ती भक्तिदेवी नाचत नृत्य करत येऊ लागलेली आहे. आणि ते ज्ञान आणि वैराग्य तिचे जे वयोवृद्ध झालेले मुलं आहेत, ते पण तरुणच नाही, टवटवीत झालेले आहेत. ते भागवत म्हणजे साक्षात भगवंत आहेत. ते भागवत जेव्हा ऐकू लागले ते, तेव्हा काय झालं,
त्यांच्यात हा भयंकर फार मोठा परिणाम प्रभाव झाला. त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन झालं. आणि ते काय त्यांनी काय केलं मग, त्या दोघांनी दोघं म्हणण्यापेक्षा दोन मुलं आणि ती भक्तीदेवी नाचत येऊ लागली. ती गाऊ लागली ती, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. त्याचं गात गात आली. पण सर्व थक्क झाले. अरे हीच ती भक्तीदेवी जी दुःखी कष्टी होतोय. आणि हे दोन मुलं म्हातारे झाले होते, पण आता काय झालेलं आहे, त्यांना परत तारुण्य प्राप्त झालेलं आहे. हे जेव्हा म्हणजे पाहिलं सर्वांनी, सर्व खूप आनंद झाला. भक्तिदेवीचा त्यांनी खूप विशेष स्वागत सत्कार केला. आणि हेच आपल्याला समजायला हवं की आपण भक्ती तर अनादी काळातून करत आलोय. पण आपण एक राहतं आपलं की आपण भक्ती करताना मात्र आपण त्याचं महत्त्व न जाणतात तसं एखादं औषध दिलेलं आहे आपल्याला, तर आपण विचारत औषध काय आहे, कसं आहे, ते मी घ्यायला हवं की नाही, का घेणं योग्य नाही. कधी कधी असं व्हायचं की ते डॉक्टर देतात ना की तुम्ही आता ठीक आहे, खोकला लागला तुम्हाला, हे कफ सिरप घ्या. आणि कफ सिरप बघितलं कुठल्या बघा आधी त्यांनी काय दिले बस त्याच्यामध्ये, तुळशी असेल ते पण टाळलं पाहिजे. आपण तुळशी भगवंताच्या चरणी अर्पण करून घेणं वेगळं, तुळशी चुराडा करून त्याला मिक्सरमध्ये घालून त्याचा रस काढणं किती त्रास तुळशीला नाही. तर त्यामुळं ते टाळायला हवं. आणि म्हणजे अशा गोष्टी ज्या म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये थोडंसं आपल्याला हे होईल अशा. आणि सांगितलं चातुर्मासाची काल मर्यादा 4 महिन्याची आहे. दरवर्षी 4 महिने. आणि अजून विशेष म्हणजे या 4 महिन्यापैकी ज्या महिन्याला विशेष करून आषाढ जेव्हा डबल येतो दुसऱ्यांदा, दोन डबल, दोन म्हणजे अधिक मास पुरुषोत्तम मासामध्ये, एक निज आषाढ आणि दुसरं अधिक आषाढ, असं जेव्हा येतं त्या महिन्यामध्ये जगन्नाथपुरीच्या रथयात्रेच्या आधी काय करतात, नवकलेबर होतं. त्या ठिकाणी त्यानं काय केलं तर मग त्यांना म्हणजे आधीचे विग्रह ते बदलून तिथं कोयल्या वैकुंठ म्हणून ठिकाण देतात जगन्नाथपुरीच्या परिसरातच त्या मंदिराच्या कॅम्पसमध्ये. तिथं 3 खड्डे खणलेले असतात. आणि 3 खड्डे खणून हे विग्रह ठेवणार असतात. आणि खाली आधी काही वर्षापूर्वी खाली ठेवलेलं होतं त्या आधी जगन्नाथाला, पण जगन्नाथ तिथं अदृश्य झाले असतात. आणि मग या जगन्नाथाला त्या ठिकाणी विराजमान करण्यात येतं. आणि मग हा सोहळा सुद्धा या चातुर्मासात संपन्न होतो. चातुर्मास भरपूर बरंच काही दिलेलं आहे, बऱ्याच कथा घटना. आणि मग जे चातुर्मासामध्ये जर सांगितलं, भगवंत शय जे अनंत शयन आहे, अनंत शेष, त्यांच्याच शयेवरती भगवंत होतं, अनंत शय्येवरती. आणि म्हणून आपण बघतो नागपंचमीचा एक उत्सव एक कार्यक्रम आपला कारण माहीतच आहे. त्या नागपंचमीच्या का आपण नाग म्हणजे खरं तर ते अनंत शेषच आहेत. भगवंताचे म्हणजे विशेष कृपा प्रदान करण्यासाठी ते येतात वेगळ्या वेगळ्या म्हणजे पद्धतीने. म्हणजे काय, पण त्याचं एकच आहे की ते भगवंताला काय करत नेहमी कसे भगवान सुखी राहतील. हं? तसं भगवंताला वसुदेव घेऊन निघाले भगवान श्रीकृष्णानं. काय झालं माहिती का, मध्येच पोहोचलं एवढं त्यांना काही ह्याच्यावर पोहोचलं काय एवढं पाऊस तर पडतो, छत्री काय झाली ना ती बसून जेलमध्ये कुठली छत्री आली. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यानंतर शक्यच नव्हतं ना. मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं, ते जे ठीक आहे सांगतो मी नंतर ते मुद्दा सांगतो परत येतो, थोडंही झालं तू. तर मुद्दा हाच आहे की चातुर्मास खूप महत्वाचा आहे, भगवंताला प्रिय आहे. आणि जे अनंतशेष आहेत भगवंत, तर अनंतशेष हे म्हणजे मी सांगत होतो वसुदेव जेव्हा घेऊन चालले तर भगवान श्रीकृष्णाला घेऊन जात असताना त्या जेलमध्ये काही छत्री वगैरे नसते, यांच्याकडे काही छत्री वगैरे काय नव्हती. मग काय झालं, भगवंतालाच काळजी ना, भगवंताचेच विस्तार रूप असते अनंतशेष. म्हणजे भगवंताचे म्हणजे जे विशेष पहिला विस्तार येतो बलरामाचा, किंवा बलराम हे अनंतशेष रूपात पण येतात. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं, असं छत्री धरली वरणाची, छत्री जेणेकरून काय झालं, ते छत्री धरल्यामुळं पाऊस लागला नाही भगवंताला, आणि भगवंता ते तिकडे घेऊन गेले. तर असं तो जो शय्यासन आहे भगवंताचं फार महत्वाचं आहे. ती शय्या तशी जर कोणाला बसायचं म्हणलं त्या शय्येवर कोणाला धाडच होणार नाही. हं? भले ते आपल्याला काय करणार नाही म्हणून कळलं अगदी खात्रीनं, तरी पण आपण त्या शय्येवर झोपण्याचा कधी विचार करणार नाही. थोडा हात लावला थोडं आपलं हे वाटतं. पण जे भगवंत आहेत, भगवंत भक्तांची गोष्टच वेगळी आहे. आणि
सांगितलं, भगवंत ज्या विश्राम घेत करतात, झोपतात, तर ते झोपत असताना भगवंत काय करतात, की आपल्या भक्तांवर एकदा विशेष कृपा कटाक्ष म्हणतो ना, कृपा दृष्टी टाकतात, की आता मला 4 महिन्यानंतरच आता प्रकट होऊन बघायचं आहे सर्वांना. त्यामुळे भक्त पण फार असुसले असतात की कधी ती भगवंत उठायची वेळ येईल बरं, भगवंत विश्रांती घेत आहेत, तर ते कधी उठतील. अशा मानाने भक्त पण काय करतो मग, हं, तसं त्यांचं चिंतन करतो, त्यांचा ध्यास असतो भक्तांना सुद्धा. तर अशा रीतीनं हे जे काही चातुर्मास सोहळा आहे, तो आपण भौतिक लाभासाठी न करता भगवंताच्या प्रसन्नासाठी करावा. तर त्यामुळं इतर जीवांना पण त्याचा लाभ होतो. आणि चातुर्मास इतर व्रत नियम जे कर्मकांडात म्हणजे भरपूर व्रत नियम बरेच काही आहेत. हं. पण आपण मात्र आपले जे निर्धारित सांगितले 4 महिने हे खावं हे खाऊ नये वगैरे वगैरे जे काही, ते आपण ते अगदी सोप्या पद्धतीने दिलेले असतं आपल्याला, आपल्याला पेलेलं अशा पद्धतीने आपण त्याचं पालन करावं. आणि चातुर्मासात निषेधात्मक आचरण करू नये. हं. चातुर्मासात म्हणतात चातुर्मास आहे, आता काय सुट्टीच आहे, चालतंय काय पण, तसं पण होऊ नये याची खबरदारी घ्यावी. आणि जसं सांगितलं सुरुवातीला, इथं लग्न मुहूर्त हे मुहूर्त ते मुहूर्त कुठलेही त्यावेळेला नसल्यामुळं काय होऊ शकतं, जास्तीत जास्त एक भक्तांनी एकत्र येऊन जेवढं जेवढं शक्य असेल एकत्र येऊन काय करत भगवंताचं भजन कीर्तन, त्यांचं जे स्मरण आहे, त्यांची जी भक्ती आहे, त्यांचं जे नामस्मरण, हे सगळं आपण भगवंत भगवंतानी ही सेवा आपल्याला दिलेली असल्यामुळं त्यांना प्रसन्न करण्यासाठी, कारण भगवंताचं चिंतन जेव्हा करतो, ते जसं म्हटलं ना, की चिंता ही आपल्याला जिवंत असताना जाळते आणि चिता ही मेल्यावर जाळते. पण हे चिंता आणि चिता दोन्ही थांबवायचं असेल तर आपण चिंतन करावं भगवंताचं, जेणेकरून काय होईल, आपण चिंतेतनं आणि चितेतनं आपली सुटका नक्कीच होणार. आणि संतांचे उपदेश, हं, संत काय सांगतात आपल्याला, कशी त्यांची प्राप्ती करायची, काय नाही, हे आपण त्याच्याकडनं जाणून घ्यावं. आणि विशेष करून चातुर्मासामध्ये आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते. तर त्यामुळं ती संधी आपण काय करू नये, अशी वाया घालू नये. हम्म. असं म्हटलेलं आहे, एक संत ऐकलं ना, हरिभजना विण काळ घालवू नको रे, म्हणजे हरिभजनाशिवाय असं काळ वाया घालू नकोस. त्यामुळं हे भगवंताचं भजन कीर्तन भक्ती हे फार मोठा आणि विशेष करून चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धीचा काळ आहे, आत्मशुद्धीचा, स्वतःला शुद्ध करण्यासाठी आपण झोकून द्यायचं भगवंताच्या सेवेसाठी. ठीक आहे. हरे कृष्ण.